जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। ओम ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः। सर्वोपप्लवरहितः प्रज्ञानघनः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिञ्च तत्पुत्र पराशरञ्च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरोन् सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। कविश्रेष्ठाय गुरवे श्रीगोदातीरवासिने विठ्ठलांग्रिविलीनाय गणुदासाय ते नमः। आज आपण ब्रह्मसूत्राच्या तिसऱ्या पादाला सुरुवात करतो। त्या मुळामध्ये जो पहिला अध्याय आहे ज्याच्यामध्ये ब्रह्माची सिद्धी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, या अध्यायाचे 4 भाग केलेले आहेत। त्या 4 भागापैकी आपले 2 भाग काल पुरे झाले। आज आपण तिसऱ्या भागाशी आलो। आपलं काम एकच आहे किंवा त्यांची मांडणीची पद्धत एकच आहे, आणि ती पद्धत म्हणजे अशी की ब्रह्माला ज्या ज्या नावांनी संबोधलेलं आहे त्या त्या सर्व नावांचा विचार करून, त्या त्या सर्व विशेषणांचा विचार करून, त्या त्या सर्व संबोधनांचा विचार करून आणि त्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये ब्रह्माचं काय वैशिष्ट्य ठरतं किंवा कोणत्या कारणाने ब्रह्माचं श्रेष्ठत्व त्याच्यातून प्रकट करून दाखवता येतं। त्यामुळे प्रत्येक वेळी ब्रह्माचं श्रेष्ठत्व प्रकट करणे हा एक भाग आहे। आता आज आपल्या 2 संकल्पना आहेत की या संबंध विश्वब्रह्मांडाला व्यापून राहिलेलं असं ते स्वरूप कसं आहे, ते कोणतं आहे, ते कशाने कळणार आहे, आणि दुसरं असं की असं हे विश्वब्रह्मांडाला व्यापून राहणारं स्वरूप काल जसं आपण म्हटलं प्रादेश मात्र आहे, तसंच आज त्याचं हे व्यापक रूप सांगितल्यानंतर त्याचं सूक्ष्म रूप म्हणजे हृदयामध्ये असणारं जे दहराकाश आहे त्या दहराकाशाचं वर्णन त्यांनी यामध्ये केलेलं आहे। आणि त्यामुळे आता याची जी सुरुवात आहे ती तिथे जे सूत्र आहे आपलं ते सूत्र आता आपण बघूया। द्युभवाद्यायतनम स्वशब्दात। द्यू म्हणजे स्वर्गलोक, म्हणाले हे आयतन स्वर्ग आणि पृथ्वी या दोघांना व्यापून राहणारं, या दोघांना कवेत घेणारं द्युभ वाद्यायतनम स्वशब्दात। स्व हा शब्द त्याच्यामध्ये आलाय। स्वपीती, स्वरूप, स्वात्मा या सगळ्यामध्ये असलेला जो स्व आहे तो त्या परमात्म्याची प्रचिती देणारा, त्याचं स्वरूप सांगणारा आहे। त्यामुळे इथे या सूत्राचा अर्थ सांगताना असं म्हटलंय की स्वर्ग आणि पृथ्वी इत्यादींचा आधार म्हणून ज्याचे वर्णन केले आहे ते तत्व ब्रह्मच होय। म्हणजे स्वर्गाचा आधार, पृथ्वीचा आधार असणारं जे तत्व आहे ते ब्रह्मतत्व आहे। कारण स्व म्हणजे आत्मा शब्द
त्याच्या संबंधात आला आहे. स्व हा शब्द आत्मापर आहे, म्हणजे स्व हा शब्द आत्म्याचं वर्णन करणारा आहे. आता या ठिकाणी हे पहिलं सूत्र आहे. या तिसऱ्या पादाची सुरुवात या सूत्राने झाली आहे. म्हणजे हेच ते आहे अक्षर ब्रह्म हेची खरोखर. म्हणजे हे कोणतं स्वरूप आहे ब्रह्माचं, जे या पृथ्वी आणि स्वर्ग या सगळ्यांना व्यापून राहिलेलं आहे. ते स्वरूप कोणतं आहे? त्यांनी सांगितलंय की ते स्वरूप अक्षर आहे. क्षर म्हणजे काय? नाश पावणे. आणि अक्षर म्हणजे अविनाशी. परमात्म्याच्या अविनाशी रूपाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता परमात्म्याचं जे अविनाशी रूप आहे ते कसं समजून घ्यावं, त्याचं स्वरूप काय आहे याची चर्चा इथे केलेली आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्याचं स्वरूप एकच आहे, या सगळ्याला भरून राहिलेलं आहे, असं मुंडक उपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. प्रणवो धनुः शरो आत्मा ब्रह्मतल्लक्षम उच्यते, की अप्रमत्तेन वेद्धव्यम. म्हणजे पूर्णपणाने एकाग्र होऊन त्याचा वेध घेतला तर त्याची प्राप्ती होते. ते कसं आहे त्याचं वर्णन पण त्यांनी पुढे केलेलं आहे. आणि त्यांनी इथे असं म्हटलंय, अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत्तन्मयो भवेत. अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत्तन्मयो भवेत. यस्मिन द्यौः पृथिवी. आता आपलं जे सूत्र आहे या सूत्रात जो विषय मांडलाय की स्वर्ग आणि पृथ्वी यांना व्यापून असणारं हे जे परमात्म तत्वाचं स्वरूप आहे ते कसं, इथे पण त्याचंच वर्णन केलंय या मुंडक उपनिषदामध्ये. यस्मिन द्योः पृथिवी चांतरिक्षमोतम मनहासह प्राणैश्च सर्वैः तमेवैकं जानथ आत्मानं मन्या वाचो विमुंचथा अमृतस्यैष सेतुः. त्याचा अर्थ काय झाला? अरे प्रणवो धनु, प्रणवाचं धनुष्य करावं. शरो आत्मा, जीवात्मा याचा शर म्हणजे बाण बनवावा. ब्रह्मतल लक्षम उच्यते, आणि ब्रह्म हे त्याचं लक्ष आहे. म्हणजे प्रणवो धनु शरो आत्मा ब्रह्मतल लक्षम उच्यते. आता अप्रमत्तेन वेद्धव्यम म्हणजे पूर्णपणाने एकाग्र होऊन आणि त्या ठिकाणी कुठल्याही पूर्णपणाने ज्याला शरणागती म्हणू त्याचा वेध घ्या. परमात्म्याला पूर्णपणाने प्राप्त करण्याकरता त्याला शरण जा. अप्रमत्तेन वेद्धव्यम. आता काय? तन्मयो शरवत तन्मयो भवेत. म्हणजे तो बाण जसा त्याच्याशी एकरूप होतो तसाच, कारण ज्या बाणाने लक्षाचा वेध घेतला, म्हणजे बाण जर कुणाच्या छातीवरती मारला तर तो सुटलेला जो बाण आहे तो सरळ सरळ छातीवरती येऊन त्या ज्या ठिकाणी बाण मारला आहे तिथे तो घुसून राहतो. म्हणून शरवत तन्मयो भवेत. जसं शर त्या ठिकाणी जाऊन पक्का त्याच्याशी जोडून राहतो, म्हणून अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत तन्मयो भवेत. आता कोणाचा वेध घेतला, कुणाला प्राप्त करून घेतलं, हे कुणाचं वर्णन चाललंय ते पुढे सांगतात. म्हणजे यस्मिन द्योः पृथ्वी, ज्यानी या स्वर्गाला आणि या पृथ्वीला च अंतरिक्षम ओतम, अंतरिक्ष म्हणजे पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यामध्ये जे अंतरिक्ष आहे, जे अंतराळ आहे, त्याला मनहा सह, मनाच्या सहित, प्राणैश्च सर्वैहि, प्राणाच्या सहित आणि सर्वांच्या सहित. ओत म्हणजे बांधून घेतलंय, एका सूत्रात गोवून घेतलेलं आहे. आपण मराठीत सुद्धा ओतप्रोत शब्द तसाच वापरतो की त्यांनी त्याला सूत्रबद्ध केलेलं आहे. तमेवैकम जानथ, त्याला एकट्यालाच जाण. हे बाकीचं सगळं जे त्यांनी कशा कशाला बांधून घेतलंय, कशा कशात ते भरून राहिलंय, कशा कशाशी ते जोडलेलं आहे याचा विचार करू नकोस. तर त्यालाच तमेवैकम, तमैवैकम जानथ, त्यालाच एकट्याला जाण. आणि आत्मानम अन्या वाचो विमुंचथ, आणि म्हणाले या आत्मा सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी विमुंच सोडून दे, त्याचा कशाचा विचार करू नकोस, त्याच्याकडे बघू नकोस. अमृतैस्य म्हणजे हाक आहे अमृत, आणि अमृताचा म्हणजे परमात्मा. अक्षर आणि अमृत असे दोन शब्द झाले. जो अक्षर म्हणजे अविनाशी आहे आणि अमृत म्हणजे पुन्हा तसाच आहे, अजर आहे, अमर आहे.
आणि म्हणून अमृतस्यैष सेतुः, अमृताचा अमृतस्य एषः सेतुः, हा अमृताचा सेतू आहे, म्हणजे अमृताला जोडणारा आहे. म्हणजे हा जो अक्षर परमात्मा आहे, हा जो सगळीकडे असा ओतप्रोत भरून राहिलेला आहे, तो काय प्राप्त करून देतो? तो अमृतत्वाची प्राप्ती करून देतो, तो परब्रह्माची प्राप्ती करून देतो. म्हणजे हा अक्षर परमात्मा हा अमृतत्वापर्यंत आम्हाला घेऊन जाणार आहे. तो सेतू आहे. अडचण कुठे आली? त्याला सेतू म्हटलं म्हणजे मूळ परमात्म्यापेक्षा हा अक्षर परमात्मा वेगळा आहे का? मग तो सेतू म्हणजे तो मर्यादित आहे का? कारण सेतू आम्हाला समजतो पूल बांधलाय, सेतू म्हणजे पूल आहे, पुलाची ही बाजू माहिती आहे, पुलाची ती बाजू माहिती आहे. मग आम्हाला जर पुलाच्या दोन्ही बाजू माहिती आहेत, याचा अर्थ असा झाला की तो मर्यादित आहे का? पण म्हणाले त्याला हे जे अक्षर ब्रह्म आहे तेच सर्वांचा आधार आहे हे समजावं. आणि त्यांनी सांगितलं की हेच परमात्म्याचं स्वरूप आहे, हेच परब्रह्माचं वर्णन करणार आहे, हे आपण लक्षात घ्यावं. आता बाकीची चर्चा त्यातली आपल्याला घेण्याचं कारण नाही. त्याचं कारण असं आहे की आपण बाकीच्या सगळ्या सूत्रांना धरूनच त्याची एकत्र चर्चा करणार आहोत. म्हणून इथे त्यांनी सांगितलं की त्या ब्रह्माचा लक्ष किंवा वेध कसा घ्यायचा? ओंकाराने घ्यायचा, म्हणजे नामाने घ्यायचा, उपासनेने घ्यायचा, एवढं उत्तर दिलं. मुक्तोपसृप्य व्यपदेशात म्हणाले स्वर्गादींचा आधार हेच चाललंय. आता ते पक्क धरून ठेवलंय त्यांनी की स्वर्गादींचा आधार ब्रह्मच होय, कारण मुक्तांना प्राप्त होण्यास योग्य म्हणून त्याचे वर्णन केले आहे. कारण ज्याला प्राप्त करून घ्यायचंय, ज्या मुक्तांना, हे मुक्त म्हणजे ज्या पुरुषांना मुक्ती पाहिजे, ज्यांना केवल अवस्था पाहिजे, ती केवल अवस्था ज्याच्यामुळे प्राप्त होणार आहे किंवा जे त्या अवस्थेचं स्वरूप आहे ते कोण आहे? तर ते हेच ब्रह्म आहे. हाच त्या सगळ्यांना आधार आहे. स्वर्गादींचं आश्रयस्थान हाच आहे. हे जे वर्णन आहे ते ब्रह्मपर वर्णन आहे, ब्रह्माचं यथार्थ वर्णन आहे. आणि आपल्याला सांगते ह्या सगळ्या ठिकाणी, त्या सगळ्या सूत्रांमध्ये 4 आचार्यांना सवड सापडते. या सगळ्या ठिकाणी 4 आचार्य जे आहेत ते ह्या सगळ्या सूत्रात ते म्हणतात सगळी सूत्र आमच्याच करतायत. शंकराचार्यांना या सूत्रांचा अर्थ ओढून ताणून लावावा लागतो. अक्षर ब्रह्म आहे, जे क्षर नाही ते अक्षर आहे. इथे स्वर्ग आणि पृथ्वी यांना आधार देणारा आहे, अधिष्ठान रूप आहे. पण हे जे ब्रह्माचं स्वरूप आहे हा सेतू आहे, जे साधनेकरता उपासनेकरता हा योग्य आहे. ते म्हणतात हेच ब्रह्म आहे. आणि शंकराचार्य म्हणतात नाही, त्या अप्रमत्तेनं वेद्धव्यम, ज्याला थेट जाऊन भिडायचं आहे त्या परमात्म्यापर्यंत जाण्याकरता ही उपासनेचं साधन आहे. हे ब्रह्माचं स्वरूप साधन रूप आहे आणि ते साधन रूप म्हणून स्वीकारा, उपासना करा. आणि चित्ताची शुद्धी झाली की मग ठीक आहे, मग त्या साधन चतुष्टयाप्रमाणे ज्ञानाने कैवल्याची प्राप्ती करून घ्या. आणि 4 आचार्य असं म्हणतात नाही, हे अक्षर, हे अव्यय, हे अमृत, हे सेतुरूप असणार, हे त्या साध्यापर्यंत नेऊन पोहोचवणार, स्वर्ग पृथ्वी आधी संपूर्ण ब्रह्मांडाला आधार असणार असं जे परब्रह्माचं स्वरूप आहे तेच स्वरूप सेव्य आहे, तेच स्वरूप उपास्य आहे, तेच स्वरूप हे ज्ञेय आहे, तेच स्वरूप हे गंतव्य आहे, तेच स्वरूप प्राप्तव्य आहे. तेच मिळवायचंय, तिथेच जाऊन पोचायचंय. आणि त्यामुळे ते सांगतात की आपण समजता तसं नाही आहे, हे परमात्म्याचं स्वरूप आहे. 4 आचार्यांना काही अडचण नाही आहे. ही सगळी सूत्र सोडवायला आणि त्याचा अर्थ लावायला 4 आचार्यांना बिलकुल अडचण नाही. इकडे सगळी अडचण कोणाला आहे? शंकराचार्यांना आहे की हे उपास्य म्हणून स्वीकारा, मग तो निर्गुण आहे, निर्विशेष आहे, निराकार आहे, हे सगळं सिद्ध करताना ते अडचणी देतात. हे सगळे आचार्य एकदम खुशीत आहेत, त्यांना काही अडचण नाही. कारण हे सगळे गुण आहेत त्यांच्या परमेश्वराचे, ते सगळे गुण परमेश्वर प्रकट करतोय. त्यांचा सगुण परमात्मा, म्हणून तो परमात्मा सगुण आहे. निर्गुण निर्विशेष पाहिजे कशाला? तो सगुण सविशेषच आहे आणि हे सगळे गुण प्रकट करतोय. त्यामुळे त्यांना इथे भाष्य लिहायला काही अडचण नाही, ते एकदम खुशीत आहेत. आणि शंकराचार्यांना इथून पुढे जाताना सारखी अडथळ्याची शर्यत आहे. आता याच्या पुढे ते म्हणतात की नानुमानम मत शब्दात
ते म्हणतात सांख्याने अनुमानाने सिद्ध केलेली प्रकृती स्वर्गादींचा आधार नव्हे, कारण तिचा वाचक असा शब्द तेथे नाही. आता एक लक्षात ठेवायचं, सारखं एक सूत्र आहे की व्यासांच्या समोर एक दर्शन उभे आहे, ते दर्शन आहे सांख्य दर्शन. व्यासांना जेव्हा वेदांत दर्शन सिद्ध करण्याकरता ब्रह्मसूत्र लिहायची आहेत, तेव्हा त्यांचा प्रधान मल्ल, त्यांचा पहिला विरोधक किंवा त्यांच्याशी तुल्यबळ कुस्ती खेळणारा कोण आहे? फक्त सांख्य. आणि सांख्य प्रकृतीला प्राधान्य देतात आणि सांख्य असं म्हणतात की प्रकृती ही जगाची निर्मिती आहे. प्रकृती जगाला निर्माण करते, म्हणजे जडापासून जगाची निर्मिती होते असं सांख्यांचं म्हणणं आहे. आणि जडापासून जगाची निर्मिती होते हे सांख्य म्हणतात, त्यावेळी वेदांत्यांना ते खोडून काढायचं आहे. आणि ते खोडून काढण्याकरता वेदांती पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांग. म्हणून आपण बघा, कुठलंही सूत्र सिद्ध करत असताना व्यास विसरत नाही सारखे इथे एक गोष्ट मांडायला. आता त्यांनी सांगितलं की हे सगळं जे आम्ही वर्णन केलेलं आहे ना, ही सांख्यांची प्रकृती आहे असं समजू नका, वास्तविक काही गरज नाही. आता तो विषय मांडण्याची गरज नाही, पण त्यांची सिद्धी करताना कुठेही एवढंच सुद्धा तर्काला जागा राहू नये म्हणून हे सगळं आहे. म्हणून ते म्हणतात नानुमान मत शब्दात, मला अनुमानावरून ही प्रकृती आहे. म्हणजे शास्त्र सांगत नाहीये, ते काय सांगतात शब्दात. शास्त्राने समजून घ्या की ब्रह्म जगाच्या निर्मितीला कारण आहे, पण सांख्य हे अनुमानावरून सिद्ध करतात की प्रकृती हे जगाचं निर्मितीचं किंवा उत्पत्तीचं कारण आहे, ते लक्षात घेऊ नका असं म्हणून प्रकृतीची शक्यता पहिल्यांदा नाकारतात. पुढे जातात, पुढे सांगतात प्राणभृच्छ, प्राण धारण करणारा जीवात्माही स्वर्गादींचा आधार नाही. पुन्हा दुसरी शक्यता आपण कालच्या भागामध्ये किंवा त्या किरणामध्ये, त्या विभागामध्ये आपण पाहिलं होतं की जीव सुद्धा चैतन्य आहे. त्यामुळे जो हा जीवचैतन्य आहे, हा जीवचैतन्य काय करू शकतो? ते म्हणतील बघा, ह्या गुणांवरून स्वर्ग आणि पृथ्वी यांना आधार देणारा कदाचित जीवात्मा असू शकेल. तर ते म्हणतात पुन्हा ही शक्यता काढून टाका. ही शक्यता नाकारण्याकरता पुन्हा सांगतात की प्राण शब्दाने जीवात्मा घेऊ नका. आपण आता प्रत्येक सूत्रांकडनं पुढे जाताना त्यांना ज्या ज्या शक्यता टाळून द्यायच्या आहेत, ते लोकांच्या मनामध्ये जी शंका ब्रह्माच्या शिवाय हे जग निर्माण करू शकतो, अशा प्रकारचा विचार ज्याच्यामुळे सिद्ध होऊ शकतो, अशी कोणतीही भूमिका, हे त्या ठिकाणी त्याचं निराकरण करण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणून हे सूत्र आहे की प्राणभृच्छ, किंवा प्राण म्हणजे जीवात्मा घेऊ नका. प्राण म्हणजे परमात्माच आहे. आता आपण मागेच सिद्धी केली आहे, त्यांनी मागे सिद्ध केल्यामुळे आता फार सांगावं लागत नाही. त्यांनी सांगितलं प्राण हा शब्द नेहमीच परमात्मा पर घ्या, हे आम्ही आपल्याला सांगितलंय. पण पुन्हा काय सांगितलं? दोनदा बांधलं की घट्ट होतं. तसं येते की एकदा विवेचनाला सुरुवात झाली की द्विरबंधनात पुन्हा पुन्हा बांधून ते पक्क करायचं. भेद व्यपदेशात भेद दाखवला आहे म्हणूनही जीवात्मा घेता येत नाही. कारण भेद काय दाखवला? त्यामध्ये भेद असा आहे की स्वर्ग आणि पृथ्वी यांना तो व्यापून राहतो, ते अक्षर ब्रह्म आहे. मग आता ब्रह्माच्या ठिकाणी वापरलेले हे जे शब्द आहेत आणि त्याचे जे गुण आहेत ते भिन्न भिन्न प्रकट केल्यामुळे त्या प्रत्येक गुणाप्रमाणे त्या ठिकाणी भेद निर्माण होणं शक्य आहे. म्हणजे भेद याचा अर्थ वेगळेपण. तर मी आपल्याला म्हटलं ना की इथे शंकराचार्यांना अडचण आहे की भेद कशाचा आला? तो निर्गुण निराकार अखंड अव्यय एकरस परमात्मा आहे, त्याचा आता हा अक्षर परमात्मा या सगळ्याला व्यापून राहिला. हा कशाला तरी व्यापून राहिला हे सांगितला म्हणजे भेद आला. यांना अडचण आहे का? हे म्हणतात नाही. या सगळ्या पुढे येईल सूत्र आपल्याला. या सगळ्याला व्यापून राहिला तरी उपनिषदाची एक श्रुती सारखी लक्षात ठेवायची की अत्यतिष्ठत दशांगुलम. सगळ्याला जरी व्यापून राहिला तरी सगळ्याला व्यापून तो दशांगुल उरलाच आहे, तो 10 अंगुळ वरती उरलाच आहे. हे कशाकरता सांगतो उपनिषद? ते म्हणतं तुम्ही कोणत्याही सीमित गोष्टीचं वर्णन करायला लागलात, कशाला तरी त्यांनी व्यापलं म्हणजे त्याची मर्यादा सिद्ध झाली. म्हणजे आम्ही तंबोऱ्याला गवसणी शिवली म्हणजे ते कापड किती पाहिजे तेवढंच घेतलं गेलं.
म्हणजे तसाच हा परब्रह्म किंवा हा परमात्मा जर ब्रह्मांडाला व्यापून राहायला म्हटलं की ब्रह्मांडा एवढी त्याची मर्यादा झाली, पण तो मर्यादित नाही आहे, तो अमर्याद आहे, तो अनंत आहे. आणि त्यामुळे तो जो अनंत आहे तो जो अमर्याद आहे तर त्याला त्याची व्यापकता आम्हाला सीमित करता येणार नाही, किंवा जे जे वचन त्याला सीमित करणारं आहे असं आमच्या लक्षात येईल त्याच्या वचनाचं निर्धारण करावं लागेल, त्याचा निश्चय करावा लागेल, त्याचा निर्णय करावा लागेल, त्याचं तात्पर्य काढावं लागेल. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं भेद व्यपदेशात. तुम्हाला जरी असं वाटलं की स्वर्ग आणि पृथ्वी या सगळ्यांना तो व्यापून आहे, वेढून आहे, या सगळ्यामध्ये ओतप्रोत भरून आहे, मग ह्या सगळ्यात ओतप्रोत भरून आहे म्हणजे तो बाकी कुठे राहिला नाही का? नाही नाही म्हणाले. एक सूत्र सारखं लक्षात ठेवायचं. ब्रह्मसूत्रांनी सूत्रकारांनी आपल्याला सांगितलेलं आहे ते मनामध्ये असं की अत्यतिष्ठत दशांगुल, किंवा ह्या सर्वांना व्यापून सुद्धा तो अजून शिल्लकच राहिलेला आहे. आता स्थित्य दानाभ्यांच स्वर्गादींच्या आधाराला अनुलक्षूनच पुढे दोन पक्षांचं ते आपण काल रूपक केलेलं आहे. दोन पक्षांचे रूपक केले आहे. त्यात उल्लेखिलेल्या स्थिती आणि भक्षण या दोन कारणावरूनही जीव स्वर्गादीचा आधार होऊ शकणार नाही. आपल्याला माहिती आहे द्वासुपर्णा सयुजा सखाया, हे जे काल आपण पाहिलेलं आहे की दोन पक्षी आहेत एका झाडावर बसलेले, आणि हे जे दोन पक्षी आहेत त्यातला एक खातो आहे आणि त्यातला दुसरा जो आहे तो साक्षी भावाने पाहतो आहे. जो खाणारा आहे, जो ते खाऊन सुखी दुःखी होतो आहे, तो काय पक्षी ह्या जगाचा आधार होणार? कारण तो कशाशी न कशाशी तरी फार सीमित गोष्टींनी बांधलेला आहे की त्या सीमित कोणत्या सुख आणि दुःख, त्याला कशापासून तरी सुख पाहिजे आणि कशापासून तरी मिळणाऱ्या दुःखाची निवृत्ती पाहिजे. तो एवढंच बघतोय. तो काही कोणाला आधार नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? कारण असं की तो फक्त या जगाकडे भोक्तृत्वाच्या भावनेनी, कर्तृत्वाच्या भावनेनी बघतोय. कर्तृत्व कशा करता? सुख मिळवण्याकरता. आणि भोक्तृत्व कशाचं? जे सुखाचं आहे त्याचा पूर्णपणाने आपल्या ठिकाणी आस्वाद घ्यावा याकरता. म्हणून स्वादू अत्ती तो खातोय, त्याचा स्वाद घेतो आहे आणि खाऊन मोठा आनंदित तरी होतो किंवा दुःखी तरी होतोय. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की हे जे ब्रह्म आहे किंवा ह्या ज्या पक्षांचं रूपक केलेलं आहे त्या रूपकावरून, त्या दोन कारणावरूनही जीव जो आहे तो स्वर्गादींचा आधार होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आता ह्याच्या पुढचं सूत्र आहे भूमा संप्रसादात द्युपदेशात. आता म्हणाले भूमा हा जो शब्द वापरलाय या शब्दाने अर्थ परमात्माच घेतला पाहिजे, कारण चांगल्या प्रसन्नतेनंतर म्हणजे सुखानंतर भूमा असा शब्द आलेला आहे. आता इथे एक पुन्हा विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणाले एक गोष्ट घेतलेली आहे आणि जो विषय मांडलेला आहे तो छांदोग्य उपनिषदामध्ये आलाय. त्या उपनिषदाचं आणि ह्या शब्दाचं काय, आता जे अत्यंत महत्वाचे असे वापरलेले शब्द आहेत की जसं परमात्म्याच्या बद्दल अगदी अणोरणीयान महतो महियान, अत्यंत सूक्ष्म आहे. सूक्ष्म विचार करताना काल त्यांनी आपल्याला प्रादेश मात्र शब्द सांगितले. त्या प्रादेश मात्र शब्दाबरोबरच ज्याची फार चर्चा झाली नाही पण उपनिषदांनी एक शब्द वापरलाय आणि तो शब्द म्हणजे अभिविमान. अभिविमान असा शब्द वापरलाय. अभिविमान म्हणजे काय? जे अत्यंत व्यापक आहे. म्हणजे जेव्हा त्या परमात्म्याच्या विषयी एक शब्द येतो जो त्याची मर्यादितता किंवा त्याचं सूक्ष्मपण, त्याचं लहानपण सांगतो, त्याच क्षणी ताबडतोब या ब्रह्मसूत्रामध्ये लगेच त्याचं व्यापकपण सांगणारा दुसरा शब्द मांडलाय. तर काल प्रादेश मात्र आल्याबरोबर अभिविमान शब्द सांगितले. अणुरणीयान महतो महियान, अणुपेक्षा लहान आहे. कितीही मोठ्या महानाची कल्पना केली तर त्याच्यापेक्षा तो महान आहे. आता इथे हा उपनिषदांमध्ये आणखी एक शब्द आलाय तो म्हणजे भूमा. यो वै भूमा तत् सुखम नाल्पम सुखम अश्नुते, अशी ती श्रुती आहे. ती छांदोग्यामध्ये आली आहे. आणि त्यांनी सांगितलंय जे म्हणून व्यापक आहे तेच सुख देणार आहे. अल्पामध्ये कधी सुख मिळत नाही. भावना दिली, त्याच्यामध्ये लक्षण दिलं की लहानशा वस्तूमध्ये सुख सामावलं नाही, वस्तूच्या व्यापकतेत सुख सामावलंय.
एखादी वस्तू घेऊन त्याचा उपभोग आपण एकट्याने घेणं थोडासा आनंद आहे, पण आपल्याबरोबर 50 लोकांना त्याचा आनंद देणं आणि त्यांच्या आनंदाचा आनंद उपभोगणं मोठा आनंद आहे. नाल्पम सुखम अश्नुते यो वै भूमा तत् सुखम. आणि म्हणून त्यांनी इथे आपल्याला असं म्हटलंय की इथे सोहम भगवो मंत्रविदेवास्मी नात्मवित श्रुतम हेव हे भगवत दृशेभ्यस्तरती शोकमात्मा विदती सोहम भगवहा शोचामी तम्मा भववाञ्छोकस्य पारम तारयत्विती. म्हणाले आता ही जी कथा आपल्याला सांगायची याकरता, ह्या यो वै भूमा करता जी कथा आपल्याला सांगायची त्याच्याकरता त्यांनी सांगितलं की म्हणाले मी पुष्कळ अभ्यास केला. नारद म्हणतात आणि ते आलेत सनत कुमारांच्याकडे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ते 4 आहेत, चौघे आहेत. म्हणजे सनत कुमार जे आहेत ते चौघे वयाने 5च वर्षाचे कायम राहिलेले आहेत. त्यांच्या योग मार्गाने ईश्वराची सिद्धी करून ते ब्रह्मज्ञानी झालेले असे पुरुष सनक, सनंदन, सनातन, सनत हे जे 4 आहेत, असे हे 4 सनत कुमार हे कायम बरोबर चौघेही असतात आणि मोठे ब्रह्मज्ञानी बालभावानी असे राहणारे. नारद म्हणतात की मी पुष्कळ अभ्यास केला, पुष्कळ अध्ययन केलं. हे सगळं केल्यानंतर सुद्धा माझ्या मनाला समाधान मिळालं नाही. त्यांनी इथे म्हटलेलं आहे की भगवो, हे भगवान, मला माझ्या जीवनामध्ये समाधान मिळालं नाही. म्हणून नारदांनी असं ठरवलं की आपण आता सनत कुमारांच्या भेटीला जावं. तिथे आले, त्यांना सांगितलं, आपलं निवेदन केलं की काय सांगू सनत कुमारांनो की मी पुष्कळ शिकलो. मी काय ऋग्वेदापासून सगळे वेळ झाले, सगळी उपनिषद झाली, सगळ्या विद्या झाल्या, सगळी दर्शनं झाली, वेदांची सगळी अंग झाली, शास्त्र झाली, पुराण झाली, स्मृती झाली, सगळे ग्रंथ झाले. या सगळ्यांचं अध्ययन करून सुद्धा माझ्या मनाला समाधान मिळालं नाही. तेव्हा या सनत कुमारांनी सांगितलं की ठीक आहे, तू पुष्कळ अध्ययन करण्याचा प्रयत्न केलास हे खरं आहे, पण म्हणाले काय आहे की तू केवळ नामात, म्हणजे तू केवळ शब्दात राहिलास. म्हणजे नामरूपात्मक हे जग आहे ना, की आम्ही एक व्यक्ती आहोत, या व्यक्तीला एक काहीतरी नाव आहे. असं जसं व्यक्ती आणि नाव, नाम आणि रूप असं या प्रत्येकाला आहे, व्यक्तीच म्हणून नाही. चराचर सृष्टीमध्ये सगळं काही नामरूपात्मक आहे. तर म्हणाले तू फक्त नामाने ओळख केलीस त्या रूपाची. आता नारदांनी सांगितलं की मग या नामाहून अधिक काय आहे मला सांगा. मला विद्या ग्रहण करावी अशी वाटली, म्हणून मी विद्येचं ग्रहण केलं. त्यांनी सांगितलं नामापेक्षा वाणी श्रेष्ठ आहे, कारण तू फक्त नामरूपात्मक जग जाणलंस, पण ही जी वाणी आहे त्या वाणीचं महात्म्य नाही जाणलंस की वैखरी काय देते, वैखरीनंतर उपांशू काय देते, पश्यंती काय देते, आणि पश्यंतीच्या पलीकडे उन्मनीमध्ये असणारी परावाणी काय फल देते. त्यामुळे जे नामरूपात्मक जगत आहे त्याच्यापेक्षा सामर्थ्यशाली वाणी आहे. हो का म्हणाले. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, वाणी कशी सामर्थ्यशाली आहे याचं स्पष्टीकरण उपनिषदामध्ये, छांदोग्यामध्ये हे सगळं प्रकरण आहे. ते सगळं सनत कुमारांनी समजावून सांगितलं. त्यांनी सांगितलं मान्य आहे की जर का अशी वाणी जर सामर्थ्यशाली असेल तर मग आता मला सांगा, आम्हाला कळलं की वाणी समर्थ आहे, वाणीपेक्षा अधिक काय समर्थ आहे. त्यांनी सांगितलं वाणीपेक्षा मन बलवान आहे, कारण वाणीनी तू काही प्रभावी त्या जगाला, जग जे तुला कळलं आहे त्याची अभिव्यक्ती, त्याचा आविष्कार तू वाणीनी करशील. पण त्याच्याही पलीकडे तुझं मन जर त्याच्याशी जोडलं गेलं, कारण मनाच्याकडे काय आहे, संकल्प आणि विकल्प आहेत, तर मन कशाच्याही बद्दल निश्चय करू शकतं. वाणी काय पुष्कळ बडबड करेल. मला इथे तुम्ही बोलावलं, मी पुष्कळ एखादं पुस्तक वाचलं, इकडे आले आणि मी बोलायला सुरुवात केली. तुम्ही सांगितलं आहो तुम्ही त्या पुस्तकातल्या गोष्टी काय सांगता, तुम्ही ते अमक्याने म्हणलं, तमक्याने म्हणलं, तमक्याने म्हणलं, हे काय सांगता. आम्हाला काहीतरी एक निश्चित एक विषय घ्या आणि तुम्हाला जे काही तुम्ही वाचलं आहे ते एका विषयावर त्याचा निश्चय करून मांडा, कारण काहीतरी संकल्प पाहिजे ना.
की 15 दिवस तुम्हाला बोलायचं आहे, रोज इथे यायचं आणि तुमच्या मनास आलं ते काही बोलायचं असं नाही. तुम्ही काहीतरी एका विषयाचा आधार घेऊन आमच्या पुढे काहीतरी विषयाची मांडणी करा. त्यांनी सांगितलं तुम्हाला आपलं बोलायला माईक दिला म्हणजे तुम्ही काही बोलणार का? तसं त्यांनी सांगितलं वाणी आहे, वाणीने तू काही आविष्कृत करशील, कशाचाही आविर्भाव वाणी करेल, पण त्या वाणीने कशाचा आविर्भाव करावा याकरता मन जोड त्याच्याशी. कारण मन संकल्प विकल्प करतं, मन श्रेष्ठ आहे. म्हणाले मन जोडलं. मग आता मनाने बोलायला सुरुवात केली की बोलणारा बोलायला लागला, कारण त्याला आता संकल्प विकल्पात्मक मन आहे. आणि ते म्हणाला नाही म्हणजे असंही असू शकतं तसंही असू शकतं. असं काय म्हणाले मला निर्णय नाही सांगतायत. मी आपलं हेही वाचलंय आणि तेही वाचलंय, कदाचित हेही बरोबर असेल कदाचित तेही बरोबर असेल, कदाचित यांचंही चुकलं असेल कदाचित त्यांचंही चुकलं असेल. ते म्हणाले हा जो मनुष्य टू बी ऑर नॉट टू बी मध्ये असतो, करावं का करू नये, असेल का नसेल, असावं का नसावं, करावं का न करावं हे जोपर्यंत त्याच्या मनात आहे तोपर्यंत त्याला अर्थ नाही. सनत कुमार म्हणतात मनापेक्षा संकल्प श्रेष्ठ आहे. विकल्प काढून टाक, त्याच्याविषयी जे संशय आहेत. म्हणजे कुणी विचारलं काय हो तुमचं काय मत आहे, तुम्ही एवढी ब्रह्मसूत्र सांगताय, तुमच्या मनामध्ये ब्रह्माबद्दलचं काय मत आहे, आपण असं उत्तर द्यायचं काय म्हणजे मग असेलही नाही तर नसेलही, ते काय आपल्याला थोडंच माहिती आहे, आपण काही त्याचा अनुभव घेतला नाही, त्यामुळे ब्रह्म असू शकेल किंवा नसू शकेल. म्हणजे संकल्प पण केला आणि विकल्प पण केला. म्हणाले असं संकल्प विकल्पामध्ये ज्ञान असू शकत नाही. ग्रंथ जेव्हा एका निष्कर्षाप्रत येतो तेव्हा संकल्पातच जावं लागतं. म्हणून संकल्प हा मनापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे संकल्पापेक्षा काय श्रेष्ठ आहे, चित्त श्रेष्ठ आहे. कारण संकल्प मन करतं, पण चित्त म्हणजे मन बुद्धी आणि अहंकार. त्यातली बुद्धी जी आहे ती निश्चयात्मिका आहे, ती निर्णय घेते, ती संकल्प कशावरून करते आणि ती त्या संकल्पाचा विकल्प दूर करते, संकल्पाला जवळ करते आणि संकल्पावरून निर्णय घेते. म्हणाले हा जो संकल्प आहे हा संकल्प बरोबर आहे का, या संकल्प आपण स्वीकारावा का, तो स्वीकारावा का न स्वीकारावा याकरता ती आधार कशाचा घेते, ती स्मृतीचा आधार घेते, ती स्मरणाचा आधार घेते आणि ती स्मृतीचा आधार घेऊन ती निश्चय करते. आणि त्यामुळे म्हणाले हे जे चित्त आहे हे चित्त ज्याचा निश्चय करतं ते अहंकाराच्या पातळीवरती कर्तृत्व भोक्तृत्वाचा आनंद मिळवतं. आणि म्हणून नामापेक्षा वाणी, वाणीपेक्षा मन, मनापेक्षा संकल्प आणि संकल्पापेक्षा चित्त हे श्रेष्ठ आहे. आता चित्तापेक्षा सुद्धा ध्यान श्रेष्ठ आहे. कारण चित्तामध्ये संकल्प पक्का झाला पण ध्यानामध्ये त्याची वृत्ती निर्माण झाली. आपण म्हटलं नाही आपण एक चांगलं काम करायचं, हा संकल्प केला. आपण नेहमीच म्हणतो आपण चांगले संकल्प कायम करतो, पण आज संकल्प केला आता उद्यापासून करायचं की आपण उद्याचा दिवस उजाला नाही, आज जरा अडचण आहे, आजचा दिवस जाऊ दे आपण उद्यापासून करू, नको नको उद्या नको आता हा आठवडा जाऊ दे आपण सोमवारपासून करू. संकल्प पुष्कळ केले चित्ताने, उपयोग काय, त्याचं ध्यान श्रेष्ठ आहे. म्हणजे वृत्ती, आमची जी वृत्ती नाही आता उद्या करायचंय ना, म्हणजे आता ते कसं करायचं त्याची योजना आज सुरू झाली की उद्या आपल्याला अमुक एक ग्रंथ वाचण्याकरता अर्धा तास वेळ द्यायचा आहे, मग आपल्या बाकीच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये तो अर्धा तास कसा बसवायचा याचा ध्यास ज्याला लागतो. त्या ध्यानामध्ये जे प्रत्ययाची एकतानता असं म्हटलंय की त्या ठिकाणी प्रत्ययाची तत्र एकतानता हा प्रत्ययाचा जो भाग आहे तर तिथे ती एकतानता जेव्हा प्रत्ययाची प्राप्त होते तेव्हा ध्यान पुरं होतं. आणि म्हणून एकतानता जेव्हा त्याला अनुभवाला येते त्यावेळी जर ध्यान सिद्ध होतं तर त्यांनी सांगितलं की नुसता संकल्प करून भागत नाही, तर त्या ठिकाणी चित्तामध्ये विषय नुसता पक्का होऊन भागत नाही, तर तो तत्र प्रत्येकतानता ध्यानम, त्या प्रत्ययाची एकतानता व्हावीच लागते. तत्र प्रत्येकतानता, त्या ठिकाणी प्रत्ययाची एकतानता म्हणजे वृत्ती तशी होणं. नुसता संकल्प झाला म्हणून भागत नाही, ते वृत्तीत यावं लागतं. वृत्तीची एकतानता झाली की ते ध्यानात येतं. मग ध्यानापेक्षा
विज्ञान श्रेष्ठ आहे. म्हणाले विज्ञान काय आहे? शास्त्राने त्यातलं काय योग्य आहे हे जाणून घेणं. आमच्या मनात पुष्कळ ध्यान लागलं. कशाचं लागलं? की आता बाहेर जावं, अमुक एक साडी खरेदी करावी, बाहेर जावं, आता टी व्ही नाही, आता टी व्ही मागे पडला, आता LCD खरेदी करावा, आता अमुक नाही, आता ह्याची फॅशन निघून गेली, आता अमुक एक वस्तू विकत घ्यावी. ह्या प्रकारे मनुष्याच्या मनामध्ये ध्यास लागतच नाही असं नाही, अनेक गोष्टींचा ध्यास लागतो. त्यांनी सांगितलं की शास्त्राला विचारा की ध्यास कशाचा लावून घ्यावा, कोणत्या गोष्टीचा ध्यास बरा. ते जर आपण पाहिलं आणि आपण त्या योग्य गोष्टीचा जर ध्यास लावून घेतला तर त्यांनी असं म्हटलं आहे की तो ध्यास आम्हाला कल्याणकारी होतो. नाही तर वेड्यावाकड्या गोष्टीचा ध्यास, एखाद्या माणसाने मला त्रास दिला आणि त्या माणसाने माझा अपमान केला, आमच्या चित्ताने संकल्प केला त्याचा अपमान झालाच पाहिजे, केव्हा ना केव्हा तरी संधी साधून आपण त्याचा अपमान करू, झाला संकल्प. तो संकल्प आम्ही काय केला, आमच्या ठिकाणी अधिक दृढ केला आणि त्या संकल्पाने आम्ही आमच्या ठिकाणी चित्तामध्ये त्याला पक्क केलं. आमची वृत्ती बनली ना तशी, त्या संकल्पाकार वृत्ती बनलेली आहे. तत्र प्रत्येकतानता ध्यानम, वृत्ती तदाकार बनते. आणि मग सारखा तो मनुष्य दिसला की त्याला कधी बोलू, कशा शब्दात बोलू, कोणती संधी घेऊ हे चालतं. पण म्हणाले अशा प्रकारे वागावं का वागू नये. त्या माणसाने आपला अपमान केला म्हणून त्याला अगदी लगेच ॲक्शन रिॲक्शन इक्वल अँड अपोजिट असं म्हणून लगेच त्याला प्रतिक्रिया एकदम अशी दिलीच पाहिजे का? प्रतिक्रिया काय दिली पाहिजे? म्हणाले ॲक्शन्स अँड रिॲक्शन्स आर इक्वल अँड अपोजिट म्हणून प्रतिक्रिया द्यायची का वी आर ऑलवेज इन ॲक्शन असं म्हणून आपण फक्त चांगल्या कर्मातच राहायचं हे आपण ठरवायचं. आणि त्यामुळे त्यांनी इथे सांगितलं की विज्ञान म्हणजे शास्त्र. शास्त्राने आम्हाला उत्तर दिलं की शास्त्र सांगतं त्यांनी अपमान केला, करू दे, काही बिघडत नाही, तुझ्या अंगाला काही भोकं पडत नाहीत, अपमान केला म्हणून तुझं काही नुकसान होत नाही, सोडून दे. आणि त्याला सोडून देण्यामध्ये तुझं अधिक हित आहे. त्यांनी सांगितलं की ध्यानापेक्षा सुद्धा विज्ञान श्रेष्ठ आहे. त्याचं कारण असं की चित्ताला ज्याचा ध्यास लावून घ्यायची ध्यानाच्या रूपाने, त्याच्याही पेक्षा शास्त्राने त्याच्या मागचा अर्थ समजून घे, त्याच्या मागचं ज्ञान करून घे, त्याच्याही पेक्षा बल श्रेष्ठ आहे म्हणाले. शास्त्र, पुष्कळ शास्त्र कळत आहे, आम्हाला पुष्कळ समजतं आहे की आमच्या धर्माकरता काही कार्य केलं पाहिजे, आम्हाला पुष्कळ समजतं आहे की या राष्ट्राची उन्नती होण्याकरता आम्ही काहीतरी केलं पाहिजे, आम्हाला पुष्कळ समजतं आहे की आमचा समाज जो आहे त्याच्यामध्ये दुर्गुणाचा प्रादुर्भाव आम्हाला पुष्कळ बघायला मिळतोय, भ्रष्टाचार पुष्कळ वाढलेला आहे, चारित्र्याच्या बाबतीमध्ये मनुष्य पुष्कळ स्खलनशील झाला आहे. आम्हाला कळून काय उपयोग? आपण नेहमीच म्हणतो राजा राज्य करी, दुबळा का चिंता करी. म्हणाले आम्ही दुबळ आहोत, नुसतेच चिंता करतो, राजाला जे करायचंय ते करून तो मोकळा होतो. आणि त्यामुळे असं आहे, जो बलवान आहे तोच त्याचे हेतू किंवा जो बलवान आहे तोच त्याचे निश्चय पुरे करू शकतो. म्हणून सनत कुमार सांगतात की बलवान व्हा. आणि ते सांगतात तुमच्या शास्त्राच्या आधाराने सुद्धा व्यवहार करायला तुम्ही बलवान पाहिजे. कारण शरीरच जर दुबळ असेल तर ते शरीर काही कार्य करू शकत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की बल आहे, ते बल प्राप्त करण्याकरता काय मिळवलं पाहिजे, तर त्या बलापेक्षा काय श्रेष्ठ आहे. त्यांनी नारदांना सांगितलं बलापेक्षा अन्न श्रेष्ठ आहे. कारण अन्न जर योग्य प्रकारे सेवन केलं नाही तर मनुष्याला बल प्राप्त होत नाही. त्यामुळे अन्नाची महती बलापेक्षा अधिक आहे आणि अन्नापेक्षा जलाची महती अधिक आहे. पुष्कळ अन्न सेवन केलं पण योग्य प्रमाणामध्ये जर पाणी प्यायलो नाही तर शरीरामध्ये अन्नाचं सेवन केल्यानंतर त्याच्यातून निर्माण होणारे जे विषाणू आहेत, जे टॉक्सिन्स आहेत, ते बाहेर कोण काढणार. जर आम्ही भरपूर पाणी नाही प्यायलो तर शरीराच्या बाहेर जे विषाणू आहेत शरीरातले ते बाहेर पडू शकत नाहीत. हे शरीर जे आहे ते अन्नापेक्षा सुद्धा 65% ते जलाने भरलेलं आहे. त्यामुळे ह्या शरीराला जलाची आवश्यकता अधिक आहे. त्यामुळे अन्नापेक्षा सुद्धा जल महत्वाचं आहे. म्हणाले जलानी शरीर राखलं पण तेजानी हे शरीर ओजस्वी होणार आहे. या शरीराचं सामर्थ्य जे आहे ते त्याच्यात असणाऱ्या तेजानी आहे, त्याच्यात असणाऱ्या ओजानी आहे.
आणि त्यामुळे जलापेक्षा सुद्धा तेज श्रेष्ठ आहे, तेजापेक्षा सुद्धा आकाश श्रेष्ठ आहे. त्यांनी असं म्हटलंय की त्याच्याही पेक्षा अवकाश, आकाश म्हणजे व्यापकता ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणाले आकाशापेक्षा सुद्धा स्मरण श्रेष्ठ आहे. किती व्यापकपणाने आम्ही जाणत गेलो तरी सुद्धा ते आमच्या स्मरणात किती राहतं. त्यामुळे म्हणाले स्मरण त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. स्मरणापेक्षा सुद्धा आशा श्रेष्ठ आहे. म्हणजे आम्ही प्रत्येक गोष्टी स्मरणात ठेवल्या, पण माणूस आशेवर जगतो. सगळं स्मरणात ठेवलंय आम्ही, पण म्हणाले स्मरणाने जगत नाही. माणसाला हे चांगलं होईल आम्हाला असं वाटतं. आम्ही काय एवढी धडपड करतो, आम्ही काय एवढं सगळं वाचन करतो, आम्ही काय एवढं सगळं श्रवण करतो. आम्हाला आशा आहे की ह्या श्रवणातून आम्हाला काहीतरी चांगलं मिळेल. कारण आपल्याला तर माहित नसतं या बाई एक तासभर काय बोलणार आहे. या बाईनी आपल्याला तासभर जर कंटाळवणच काहीतरी ऐकवलं, आपण घरी ही कल्पना करत नाही. गेल्यावर आपलं मत झालं की नाही व काही सांगितलं नाही, उगीच तासभर कंटाळा आला. कधी एकदा 6:30 वाजता असं झालं. पण घरात आम्ही काय विचार करतो, नाही हो काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल, चला आपण जाऊया. मनुष्य आशा, स्मरणापेक्षा सुद्धा आशा ही त्याला त्याच्यावर नेते. की कुणाच्या तरी स्मरणात असेल, अहो या बाईंचं व्याख्यान आम्ही पूर्वी ऐकलं होतं, काही नाही अगदी कंटाळवण नाही, काही जाऊ नका, तुम्हाला पश्चाताप होईल. पण आपण म्हणतो नको नको, तुमचा अनुभव असा असला तरी आम्ही एकदा जाऊन बघतो, आम्हाला कंटाळा आला तर मग काय उद्या जात नाही, आज तर जाऊन बघतो. म्हणजे मनुष्य कोणतीही गोष्ट करतो. लोकांनी जर सांगितलं, आम्हाला उपनिषदांनी सांगितलं की अहो तो परमात्मा भेटणं फार कठीण आहे हो, आणि तो इतका सगळा व्यापक सर्वदूर भरून राहिलेला आहे, तो काही एका जन्मात प्राप्त होणार आहे का. म्हणाले स्मृतीचं वचन आहे, बहुनाम जन्मना मानते ज्ञानवान माम प्रपद्यते. असं जर आहे तर मग तो आम्हाला कसा प्राप्त व्हायचा. पण आपल्याला आशा आहे. आपण काय म्हणतो, अहो एवढ्या मोठमोठ्या संत महंतांना प्राप्त झाला. कुठे त्या अजामिळांनी एकदा नारायण नाव घेतल्याबरोबर त्याला घेऊन जायला आलेले जे यमदूत आहेत ते परत गेले आणि विष्णुदूतांनी सांगितलं, अरे तू विष्णूचं नाव घेतलेलं आहेस आणि तुझं जे मरण आलेलं आहे ते मरण आता टळलेलं आहे. कारण यमदूत परत गेले आणि विष्णुदूतांच्या बरोबर नेण्याच्या ऐवजी विष्णूंनी तुला उपासना करण्याकरता आणखीन जीवन दिलं. मग तो अजामिळ एक नारायणाचं नाव घेऊन तरला तर आम्ही आयुष्यात एकदापेक्षा तर जास्त वेळा नारायणाचं नाव नक्कीच घेऊ. आम्हाला आशा आहे, आम्ही सुद्धा तरू. आणि म्हणून त्यांनी सांगितलं जीवन हे आशेवर चालतं, त्यामुळे आशा त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि ते म्हणतात की आशेपेक्षा सुद्धा प्राण श्रेष्ठ आहे. पुष्कळ आशा आहे आणि आमच्या प्राणांना दुर्बलता प्राप्त झाली. आपण म्हणतो की खरं सांगू का, याच्यातून बरं होईन या आशेवर तर आम्ही जगतोय. पण आता बघा, आता अगदी प्राण कंठाशी आले, आता अगदी शरीराला दुर्बलता आली. कारण आता प्राणांच्या ठिकाणी ते बळ राहिलं नाही, ते सामर्थ्य राहिलं नाही. त्यामुळे आता आशा मंदावायला लागली असं मनुष्य म्हणतो. प्राण बलवान पाहिजेत. आणि म्हणाले आशेपेक्षा प्राण त्यामुळे श्रेष्ठ आहेत. आणि ह्या प्राणाला जो जाणतो तो शहाणा आहे असं समजावं. पण या प्राणाच्याही पलीकडे जे सत्य आहे त्या सत्याला जो जाणतो तो ह्या सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. असं जेव्हा नारदांनी ऐकलं, नारद म्हणाले मी कुठं त्या नामापाशी होतो आणि तुम्ही त्या सत्यापाशी नेलं, त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी सांगितल्या की नामानंतर वाणी झाली, वाणीनंतर मन झालं, मनानंतर संकल्प, संकल्पानंतर चित्त, चित्तानंतर ध्यान, ध्यानानंतर विज्ञान. म्हणाले चालली तुमची गाडी पुढे. की म्हणाले विज्ञानाच्या मधून बल, बलानंतर अन्न, मग ते सगळी महाभूत एकापेक्षा एक, त्या महाभूतांच्या नंतर प्राण, आणि असं करत तुम्ही पुढे पुढे जेव्हा निघालात, म्हणाले आकाश, आशा, प्राण, शेवटी सत्य असं तुम्ही सांगितलं. तो कसा ओळखावा, कसा समजावा, तेव्हा सांगतात की हा जो ऋषी आहे हा ओळखण्याचं तुला अतिशय सोपं साधन सांगतो. हे जे सनत कुमार आहेत, सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार, हे जे आहेत हे 4 आहेत. ते म्हणाले की अरे तू कशाला काळजी करतो, त्याला कसं जाणावं, सगळ्यात सोपं आहे. म्हणाले हा परमात्मा जो आहे तो त्याच्या महिम्यात राहतो, म्हणजे त्याच्या स्तुतीत राहतो. आणि त्यामुळे भगवंताची अखंड स्तुती करावी, भगवंताचा अखंड जय जयकार करावा, भगवंताचा अखंड महिमा गावा. भगवंताचा अखंड, त्याच्या नामाचा महिमा आहे, त्याच्या गुणांचा महिमा आहे, त्याच्या लीलांचा महिमा आहे. त्यामुळे भगवंताची स्तुती करावी, भगवंताचा अखंड जय जयकार करावा, भगवंताचा अखंड महिमा गावा, भगवंताचा अखंड महिमा गावा. भगवंताचा अखंड
त्याच्या चरित्राचा महिमा आहे, त्याच्या गुणांचा महिमा आहे. तो शेवटी कितीही प्रकाराने गायला तरी आपण शेवटी भगवंताचं नाव घेऊन जय जयकार करतो. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय राम जय जय राम. काय असेल ते त्याचा जो महिमा आहे ते ऋषी म्हणतात की तो त्याच्या महिम्यात राहतो, तो त्याच्या ऐश्वर्यात राहतो. पण म्हणाले त्याचं जे विशेषता आहे ते हे प्रकट झालेलं ऐश्वर्य नाही, त्याचं मोठेपण काय आहे हे समजून घे. हा त्याचा महिमा. म्हणजे प्रत्यक्षात परमात्मा त्याच्या ऐश्वर्यात प्रकट आहे. ऐश्वर्य म्हणजे काय? हे सगळं ब्रह्मांड त्याचं ऐश्वर्यच आहे. काय त्यांनी रत्न निर्माण केली आहेत, काय त्यांनी रत्नांच्या खाणी निर्माण केल्या आहेत, काय त्यांनी सुवर्ण निर्माण केलंय, त्यांनी सागर निर्माण केलाय, त्यांनी हिमालय निर्माण केलाय, त्यांनी राज्य निर्माण केली आहेत, त्यांनी वैभव निर्माण केलंय. या सगळ्यात तो भरून आहे. पण हे ऐश्वर्य म्हणजे तो आहे का? नाही म्हणाले. तो ऐश्वर्यात भरून राहिलेला आहे, पण हे भरून राहिलेलं कार्य ब्रह्म आहे. ते जे कारण ब्रह्म आहे ते त्याच्या महिम्यात आहे. ते हे सगळं जगाला जे निर्माण करणारं परब्रह्माचं स्वरूप आहे ते कशात आहे? त्याचा महिमा. महिमा म्हणजे त्याचं मोठेपण, त्याचं महत्व, ते तत्व, त्याचं मूळ रूप हे ओळखण्यात आहे. त्याच्या मूळ रूपाला आम्ही जाणणं म्हणजे त्याचा महिमा जाणणं. तो निर्गुण आहे का तो निराकार आहे? शंकराचार्यांनी त्याचा महिमा जाणला, तो निर्गुण निराकार निर्विशेष आहे. बाकीचे आचार्य म्हणाले नाही नाही, आम्ही पण त्याचा महिमा जाणला, पण तो काही निर्गुण निराकार निर्विशेष नाही आहे, तो सगुण साकार सविशेष आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की तो त्याच्या महिम्यामध्ये आहे. मग आता पुन्हा सांगतात धर्मोपपत्तेश्च, भूम्यामध्ये सांगितलेले सगळे धर्म परमात्म्याशी जुळतात म्हणून यो वै भूमा तत्सुखम. आणि म्हणून म्हणाले तो भूमा तो अत्यंत व्यापक, त्याचा महिमा व्यापक म्हणून तो व्यापक, म्हणून त्या व्यापकतेत तो भरलेला आहे. म्हणून भूमा म्हणजे परमात्मा आहे. अक्षरम अंबरान धृते, हे अक्षर म्हणजे परमात्मा आहे. आता पुन्हा त्या मूळ रूपाशी आले. आता इथे पुन्हा गोष्ट आहे, कारण तो आकाशापर्यंतच्या सर्वांना धारण करतो असं वर्णन केलेलं आहे. हा जो अक्षर परमात्मा आहे तो. आता याच्याकरता उपनिषदामध्ये प्रसंग आला आहे की जनक राजाच्या दरबारामध्ये एकदा जनकाने सांगितलं की कोण कोण तत्वज्ञानी पुरुष कसे कसे श्रेष्ठ आहेत आपल्याला कळू दे. म्हणून आपल्या दरबारामध्ये मोठ्या ऋषीमुनींच्या समोर त्यांनी असं एक आवाहन केलं की मी 1000 दुधाळ पुष्ट अत्यंत उत्तम अशा गायी, ज्या सुवर्णाच्या अलंकारांनी अलंकृत केलेल्या आहेत, ज्याच्यावरती मणांनी सोनं अलंकारांच्या रूपामध्ये घातलेलं आहे, अशा 1000 गायी ठेवलेल्या आहेत. कुणीही तत्ववेत्यांनी इथे राजदरबारामध्ये यावं आणि त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. आणि ते जर यशस्वीरित्या उत्तरं देऊन जाऊ शकले तर त्यांनी त्या 1000 ज्या गायी आहेत त्या आपल्याकडे घेऊन जाव्यात, म्हणजे परतवून न्याव्यात. आम्ही ज्या इथे ठेवलेल्या आहेत त्या गायी जिंकून घेऊन जाव्यात. आता ते बरेच लोक आले, म्हणाले 1000 एवढ्या सुवर्णांनी आणि इतक्या सुंदर अलंकृत केलेल्या अत्यंत धष्टपुष्ट दुधाळ गायी आहेत, त्या आपण घेऊन जाव्यात. म्हणून आले. काय 1-2 प्रश्न तिथे त्या सभेमध्ये एकापेक्षा एक विद्वान बसलेले होते. त्या सर्व विद्वानांनी प्रश्न विचारला. 1-2 प्रश्नामध्ये सगळे बाद होत होते, सगळे बाजूला झाले. याज्ञवल्क्य ऋषी आले. याज्ञवल्क्य ऋषींनी सांगितलं शिष्यांना, बाळांनो त्या 1000 गायी आपल्या आश्रमामध्ये परतवून घेऊन जा. एवढा त्यांना अधिकार आपल्या ज्ञानाच्या विषयीचा पूर्णपणाने आत्मप्रत्यय होता. त्यांनी विद्यार्थ्यांना त्या गायी परतवून न्यायला सांगितल्या. त्या ठिकाणच्या मोठ्या मोठ्या विद्वानांनी त्यांना प्रश्न विचारले. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे याज्ञवल्क्यांनी फार सुंदर दिली. राजा जनक थक्क झाले, म्हणाले काय विद्वत्ता आहे या याज्ञवल्क्य ऋषींची. त्यावेळी त्या विद्वानांच्या मध्ये भूषण असणारी आणि जिची उत्तम अशी शिष्या असलेली जी मैत्रेयी आणि जी तिची मावशी आहे ती गार्गी, त्या गार्गी आणि मैत्रेयी तिथे उपस्थित होत्या. त्या गार्गीनी सांगितलं की आता जनक राजा माझं एक आपण ऐकाल का? हो म्हणाले. काय म्हणणं आहे? नाही म्हणाले, मला यांना 1-2 प्रश्न विचारायचे. विचारा म्हणाले. आणि त्यांनी त्या ऋषींनी सांगितलं आपण विचारा. म्हणजे याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले जरूर विचारा. त्यावेळी या गार्गीनी प्रश्न विचारलेला आहे की स्वर्ग आणि पृथ्वी याच्या खाली आणि वरती किंवा त्याच्या मध्यंतरी जे कोणी राहतं
जे भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळामध्ये राहतं, जे ओतप्रोत भरून राहिलेलं आहे ते कोण आहे, तर त्याचं मूळ जे वर्णन आहे ते वर्णन असं दिलेलं आहे, यद ऊर्ध्वम याज्ञवल्क्य दिवो यद्वाक पृथिव्या यदंतरा द्यावा पृथिवी इमे यद्भूतम स भवच्च भविष्यचेत्याचक्षते कस्मिंस्तदोतम च प्रोतम चेती. जे ओत पण आहे आणि प्रोत पण आहे. ओतम च प्रोतम चेती आकाशे तदोतम च प्रोतम चेती. हे उत्तर दिले याज्ञवल्क्यांनी. इथे त्यांनी काय म्हटलंय की जे ऊर्ध्व आहे, यद ऊर्ध्वम, जे स्वर्गापर्यंत आहे, म्हणाले जे खाली पृथ्वीपर्यंत आहे, हे स्वर्ग आणि पृथ्वी या दोघांच्या अंतरा म्हणजे मध्ये आहे. यदंतरा द्यावा पृथ्वी इमे यद भूतम च भवच्च, भूत भूतकाळामध्ये, भविष्य काळामध्ये, भवच्च वर्तमान काळामध्ये, म्हणाले जे सर्व काळ इथे भरून राहतं. कस्मिंस्तदोतम च प्रोतम चेती, असं ते काय आहे की जे ओतप्रोत भरून राहतं. ताबडतोब याज्ञवल्क्यांनी उत्तर दिलं ते आकाश आहे. आकाशाने ह्या सगळ्याला वेढून ठेवलेलं आहे. आता पुढचा प्रश्न विचारला की हे महर्षी, ह्या सगळ्यांना जर आकाशाने गोवलेलं आहे, कोणी ओतम, कोणी गोवलेलं आहे, आणि प्रोतम भरून राहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये ते गोवलं गेलेलं आहे आणि भरून राहिलेलं आहे, असं ओतप्रोत आहे ते आकाश आहे. मग लगेच गार्गीने दुसरा प्रश्न विचारला आणि तिने सांगितलं की म्हणाले तुम्ही ह्या पहिल्या प्रश्नाचं इतकं सुंदर आणि अचूक उत्तर दिलेलं आहे. आता सांगा म्हणाले की ते आकाशाच्या ठिकाणी, कोणाच्या ठिकाणी ओतप्रोत आकाश भरून राहिलेलं आहे. सूत्र लक्षात घ्या, आपण पहिल्यांदाच विचार केलाय. आकाशच तद्लिंगात, आकाश सर्व व्यापक आहे, असीम आहे, अमर्याद आहे, अनंत आहे. असं अनंत आकाश कशाने ओतप्रोत भरलेलं आहे. तेव्हा याज्ञवल्क्यांनी सांगितलं की हे बालके, एक जाण की अक्षर या तत्वाने ते भरून राहिलेलं आहे. म्हणाले ते जे अक्षर ब्रह्म आहे ते अक्षर, ज्याचा कधीही नाश पावत नाही, ते त्याच्यामध्ये ते आकाश ओतप्रोत आहे. त्या आकाशाला ते अक्षर व्यापून राहिलेलं आहे. ते स्थूल नाही, ते सूक्ष्म नाही, ते ऱ्हस्व नाही, ते दीर्घ नाही, ते सर्व ठिकाणी असून आत बाहेर आहे असं म्हणून सुद्धा ते अमुक ठिकाणी आहे असं म्हणता येत नाही. असं ते सर्व व्यापक अशा आकाशाला वेढून राहणारं असं ते अक्षर ब्रह्म आहे. हे जेव्हा ऐकलं त्या अक्षर ब्रह्माची ही विशेषता ऐकली, साच प्रशासनात, म्हणाले ह्या अक्षराच्या आज्ञेने चंद्र सूर्य सुद्धा आपली कामं करतात असं सांगितलेलं असल्याने अक्षर हे ब्रह्मच आहे, परमात्माच आहे, हे लक्षात घ्यावं. अन्य भाव व्यावृतेश्च, पुढच्या वर्णनावरून ब्रह्माहून निराळं कुणी घेणं शक्य होत नसल्याने अक्षर म्हणजे परमात्माच आहे. कुणी म्हणजे प्राण, कुणी म्हणजे जीवात्मा, कुणी म्हणजे प्रकृती. ह्या एका सूत्राने त्यांनी सगळ्या शक्यता निवारण केल्या की प्रकृती म्हणजे ब्रह्म नाही, जीव म्हणजे ब्रह्म नाही, आणि कुणी इतर म्हणजे तुम्ही कशाला प्राणाला म्हणाल, मनाला म्हणाल, कशालाही म्हणाल, तर असं काहीही त्या ठिकाणी संभवत नाही. ईक्षती कर्म व्यपदेशात सहा, पाहण्याचं कर्म या रूपाने निर्देश केला असल्यामुळे तो परमपुरुषच परमात्मा होय. आता आणखीन दृढीकरण केलं, म्हणजे घट्ट केलं, प्रघट्ट केलं. काय घट्ट केलं की अक्षर शब्दानी, अमृत शब्दानी, ओतप्रोत शब्दानी, सर्वत्र भरून राहिला ह्या भावानी, या सर्व ठिकाणी म्हणाले तो ते ब्रह्मच आहे ह्याची आम्ही सिद्धी केली. आता पुन्हा पहिल्या ठिकाणी गेले, ईक्षण केलं, आपण ते सूत्र पाहिलंय. आता म्हणाले ईक्षण नावाचं कर्म केलं. आता त्यांनी ईक्षण म्हणजे पाहण्याचं कर्म केलं, पण पाहणारा कोण आहे, कर्म करतो तो, तर म्हणाले पाहण्याचं कर्म करणारा सुद्धा साक्षात परमात्माच आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं. आणि म्हणून तो ईक्षण करणारा हा जो परमात्मा आहे त्याचं वर्णन त्यांनी इथे पुढे अशा याने केलं की प्रसंग आहे उपनिषदामधला, आणि त्याच्यावरून आपल्याला एक स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. म्हणाले पिप्पलाद, प्रश्नोपनिषदाचा प्रश्न आहे इथे. म्हणाले पिप्पलाद ऋषी आहेत, त्या पिप्पलाद ऋषींना
सत्यकामाने प्रश्न केला आणि तो म्हणाला की जो मनुष्य नित्य ओंकाराची उपासना करतो, आपण सुरुवात तिथूनच केली आहे, प्रणवो धनु शरो आत्मा ब्रह्मतल लक्ष्म उच्यते. तर म्हणाले जर का प्रणवाचं धनु करायचं म्हणजे प्रणवाची उपासना करायची, प्रणवाची उपासना केली तर तो परमात्मा प्राप्त होतो असं तुम्ही सांगितलं. जो परमात्मा कर्म करतो, कर्माकरता आम्हाला उद्युक्त करता, उपासना ओंकाराची करायला सांगता, मग ओंकाराच्या उपासनेचं काय फल मिळतं ते सांगा, तर ते त्या फळाचं स्वरूप आम्हाला समजावून सांगा असं जेव्हा सांगितलं त्यावेळी ते म्हणतात, त्या सत्यकामाला ते पिप्पलाद ऋषी उत्तर देत आहेत. ते म्हणतात की ज्याला ओंकार असं म्हणतात तेच पर आणि अपर ब्रह्म आहे. पर म्हणजे सर्वश्रेष्ठ. आता पुन्हा अडचण बघा, आता ही अडचण कोणाला आहे? शंकराचार्यांना आहे, बाकीच्या आचार्यांना नाही आहे. ते म्हणतात आमचं पर आणि अपर ब्रह्म आमचा सगुण सविशेष ईश्वर आहे. शंकराचार्य म्हणतात तसा नाही, तो निर्गुण निर्विशेष ईश्वर आहे. पण आता इथल्या पर आणि अपर ब्रह्म एक आहे म्हणताना शंकराचार्यांनी कसं उत्तम सोडवलंय. शंकराचार्यांची काळजी करायचं आपल्याला काही कारण नाही, कारण ते प्रज्ञानभीचे भास्कर आहेत. त्यामुळे त्यांच्यासारख्या प्रज्ञावान पुरुषाला त्याची उत्तरं देणं अवघड नाही. पण सूत्र कशी येतात बघा, प्रत्येकाच्या तत्वज्ञानाला कुठे ना कुठेतरी अडचण आणणारी सूत्र असतात. म्हणाले परब्रह्म हे पर आणि अपर या दोन्ही अंगांनी श्रेष्ठ आहे. आता ते ऋषी सांगतायत, पिप्पलाद ऋषी, जो ओंकाराची एका मात्रेने उपासना करतो त्याला पुन्हा मनुष्य लोक प्राप्त होतो. आणि ज्याच्या ध्यानामध्ये ओंकार आहे आणि जो एका मात्रेचा अवलंबन घेऊन ओंकाराची उपासना करतो त्याला पुन्हा पुन्हा मनुष्य लोकाची प्राप्ती होते. आणि मनुष्य लोकामध्ये आल्यानंतर तपाने, सातत्याने, ध्यानाने, त्या ब्रह्माच्या स्मरणाने, श्रद्धेने तो आपलं जीवन जे आहे ते उत्तम प्रकारच्या ऐश्वर्याने उपभोगतो. त्याचं कारण आहे की त्याची एका मात्रेची उपासना पूर्ण झालेली आहे. दोन मात्रांच्या वरती अवलंबन घेऊन जर ध्यानाच्या माध्यमामधून ओंकाराची उपासना केली तर म्हणाले त्याला सोमलोकामध्ये स्थान मिळतं. आणि सोमलोकामध्ये राहून तो तिथलं ऐश्वर्य उपभोगून त्याचं पुण्य संपलं की तो पुन्हा या पृथ्वी तलावरती मानवाच्या रूपामध्ये जन्माला येतो आणि पुन्हा तो या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये वैभव उपभोगतो. पण तीनही मात्रायुक्त. आता ओंकाराच्या मात्रा कोणत्या? अ, उ आणि म. त्यातल्या अ ह्या एका मात्रेवर अवलंबन घेऊन जर उपासना केली तर त्यांनी पहिलं फल सांगितलं की मानवाच्या जन्माला येऊन या पृथ्वी तलावरती ऐश्वर्य संपन्न जीवन जगतो. जर अ आणि उ या दोन मात्रांवरती अवलंबन घेऊन जर का उपासना केली तर तो आपल्या ठिकाणी त्या दोन मात्रांच्या साह्याने सोमलोकाला प्राप्त करून घेतो. त्या लोकामध्ये राहून तिथलं वैभव सुख अनुभवून पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त करून घेऊन या पृथ्वीवर येतो. आणि तीनही मात्रांचा आधार घेऊन जर ध्यानाच्या माध्यमामधून उपासना केली, जो ही उपासना निरंतर करतो त्याला परमपुरुषाची प्राप्ती होते. म्हणजे त्याची सगळी पातकं दूर होतात. तो सूर्यलोकाला जातो आणि एकदा सूर्यलोकाला प्राप्त झाला की हळूहळू त्याच्या अधिकाराप्रमाणे, ज्याला क्रममुक्ती असं म्हटलेलं आहे, तो क्रमाने मुक्त होत त्या ब्रह्मलोकाला जाऊन पोचतो किंवा परब्रह्माला प्राप्त होतो. हे सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे तीनही मात्रावरती अवलंबन घेऊन जेव्हा तो उपासना करतो त्यावेळी त्याला पुनरावर्तन संभवत नाही. न स पुनरावर्तते, न स पुनरावर्तते. आपल्याला त्याच्यावरचं अधिक स्पष्टीकरण आत्ता नको, कारण आपल्याला ब्रह्माच्या सिद्धीबद्दल विचार करायचा आहे, जीवाच्या गतीचा विचार करायचा नाहीये. त्यामुळे ही जी गतागत आहे ती पितृयान मार्ग आणि हा देवयान मार्ग ही क्रममुक्ती आहे आणि या ठिकाणी गतागत आहे. पण त्या सगळ्याचा विषय आपल्याला इथे अप्रस्तुत आहे, कारण आपण ब्रह्माचा विचार करतो. आता ह्या व्यापक ब्रह्माचं वर्णन सांगितलं. यो वै भूमा, भूमा म्हणजे जो व्यापक आहे, विशाल आहे. अक्षर जो सगळ्याला वेढून आहे, आकाशाला सुद्धा वेढून आहे. अमृत असा जो अमरत्व देणारा
आणि मरणापासून किंवा विनाशापासून दूर नेणारा असा जो परमात्मा आहे, हे जे परमात्म्याचं स्वरूप आहे त्याचं वर्णन केल्याबरोबर ब्रह्मसूत्रकार त्याच्या सूक्ष्म रूपाचं वर्णन करतात. दहर उत्तरेभ्या, नंतर केलेल्या वर्णनावरून दहराकाश म्हणजे परमात्माच होय. दहराकाश म्हणजे काय? आमच्या हृदयामध्ये जो अवकाश आहे, जी पोकळी आहे. आता देह किती? आमच्या हाताच्या 3.5 हात देह. त्या 3.5 हात देहामध्ये हृदय किती? आमच्या मुठी एवढं हृदय. आता त्या हृदयामध्ये आकाश आहे. दहर म्हणजे हृदयाकाश, दहराकाश. हे जे आकाश आहे ते केवढं आहे? छोटंच आहे म्हणाले, ते काही फार मोठं नाही आहे. पण त्याचं सामर्थ्य किती आहे? त्याचं सामर्थ्य आकाशच तद्लिंगात असं ज्या आकाशाचं वर्णन केलेलं आहे त्या आकाशा इतकंच ते आकाश समर्थ आहे. ते हृदयामध्ये इतका लहानसा आकार धारण करून असलं तरी सुद्धा ते आकाश म्हणजे दहराकाश किंवा हृदयाकाश हे व्यापक आकाशा इतकंच सामर्थ्यवान आहे. म्हणून ध्यानाकरता, म्हणून उपासनेकरता, अभ्यासाकरता त्या दहराकाशाचा विचार करावा. आणि मग उपनिषदांनी रूपक घेतलाय की ब्रह्मपूर असं म्हटलेलं आहे. हा देह म्हणजे ब्रह्मपूर आहे आणि ह्या ब्रह्मपुरामध्ये या नाभीपासून वितीच्या अंतरावरती मध्यभागी हे दहराकाश आहे. एवढं त्याचं वर्णन आत्ता आपल्याला पुरे आहे. आता उद्या आपण त्या दहराकाशाची महती बघूया काय आहे आणि दहराकाशाचं स्वरूप ते ब्रह्मरूप कसं आहे आणि उपासना काय आहे, उपासनेचं स्वरूप काय आहे त्याचा विचार आपण उद्याला करूया.